हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ऑनलाईन स्टडी पॉइंट. आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे राज्यसभा. याआधी जे व्हिडिओ लेक्चर झाले होते त्यामध्ये आपण सर्वात आधी भारतीय संविधान बघितलं होतं आणि त्यानंतर भारताची संसद. आणि ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लोकसभा हे सुद्धा अभ्यासलं होतं. तर आजचं व्हिडिओ लेक्चर आहे आपलं राज्यसभाबद्दल. तर सुरुवातीला बघून घेऊया की ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय पॉइंट्स हे डिस्कस करणार आहोत. तर सर्वात आधी राज्यसभा म्हणजे काय, राज्यसभाचे अध्यक्ष कोण असतात, त्यांची कामं आणि अधिकार काय आहेत, तसंच त्यांची पात्रता व सदस्य संख्या बघूया. निवडणूक प्रक्रिया, संसद सदस्यांचे विशेषाधिकार आणि संसदेचे अधिकार, एवढे जे काही टॉपिक्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर लक्ष देऊन ऐका. तर सुरुवात करूया आपण राज्यसभापासून. राज्यसभा म्हणजे काय, तर राज्यसभा हे काय असतं, संसदेचं वरिष्ठ सभागृह असतं. ठीक आहे. जर तुम्ही भारताची संसद हा जो माझं व्हिडिओ लेक्चर जर बघितलं असेल तर तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की संसद ही 3 गोष्टींची मिळून बनलेली असते. पहिलं म्हणजे लोकसभा, ज्याला कनिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. दुसरं आहे तुमचं राज्यसभा, ज्याला म्हटलं जातं वरिष्ठ सभागृह. आणि तिसरं आहे राष्ट्रपती. या तिघांची मिळून संसद ही तयार होत असते. मग राज्यसभेलाच काय म्हटलं जातं, तर संसदेचं वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. आणि ह्या राज्यसभेचा उल्लेख हा 80व्या कलमामध्ये दिलेला आहे संविधानामध्ये. त्यानंतर बघूया, घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असंही याला म्हटलं जातं. सभासदांची निवड घटक राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांकडून केली जाते. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. संपूर्ण सभागृह एकदम कधीच बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी सभागृहातील 1/3 सदस्य निवृत्त होता व त्या जागी नवीन 1/3 सदस्य हे येतात. प्रत्येक सभासदाची मुदत ही 6 वर्ष असते. म्हणजेच कार्यकाळ किती असतो, तर 6 वर्ष इतका असतो. तर आता ही गोष्ट नीट समजून घ्या की याआधी आपण बघितलं होतं लोकसभेबद्दल. लोकसभेचे जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर निवडणुका होतात, सभासद हे पदावर येतात आणि ते सर्व सदस्य हे एकदम पदावरून दूर होतात. म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपतो आणि नवीन निवडणूक होते आणि त्या निवडणुकीत निवडून आलेले सदस्य पुन्हा पदावर येतात. पण राज्यसभेमध्ये तसं होत नाही. राज्यसभेमध्ये प्रत्येक सभासदाचा जो कार्यकाळ आहे तो 6 वर्ष इतका असतो. 2 वर्षानंतर सभासद निवृत्त होतात, 1/3 सभासद राज्यसभेमधून, आणि नवीन 1/3 सभासद जे आहे ते निवडले जातात राज्यसभेमध्ये. म्हणजेच काय, तर राज्यसभा ही कायमस्वरूपी सभागृह आहे. ते एकदम कधीच बरखास्त होत नाही जसं लोकसभा होतं. ठीक आहे. आणि कार्यकाळ किती असतो, 6 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ असतो 5 वर्षांचा. त्यानंतर बघूया राज्यसभेचे अध्यक्ष. ठीक आहे. लोकसभेचे अध्यक्ष बघितले होते आपण की जेव्हा संसदेचं पहिलं अधिवेशन होतं, म्हणजे जेव्हा निवडणूक झाली, सदस्य हे पदावर आले, त्यानंतर पहिल्या अधिवेशनामध्ये लोकसभेचे सदस्य आपल्यामधून एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. पण राज्यसभेमध्ये तसं होत नाही. तर राज्यसभेचे अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. म्हणजेच काय, जेही भारताचे उपराष्ट्रपती असणार आहेत ते राज्यसभेचे अध्यक्ष असणार आहेत. ठीक आहे. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं की भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य नसतात. ठीक आहे. जसं आपण लोकसभेमध्ये बघितलं की लोकसभेचे जे सदस्य असतात त्यांच्यातूनच एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष म्हणून निवडले जातात. पण राज्यसभेमध्ये जरुरी नाहीये की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य असावे. ते राज्यसभेचे सदस्य नसतात, पण ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात. उपराष्ट्रपती हे लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्यांकडून निवडले जातात आणि त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. तर याच्यावरती सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अजून कोणी मंत्री यांच्याबद्दल आपण वेगळं डिस्कस करणार आहोत. सर्वात आधी तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचंय की उपराष्ट्रपती हे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सभासदांकडून निवडले जातात आणि उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ हा
5 वर्षांचा असतो. बघा आता उपराष्ट्रपतींचं जे पद आहे, ती जागा आहे ते रिकामा होण्यामागचे कारण दिलेले आहेत. तर पहिलं कारण आहे ते म्हणजे ते आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करू शकतात. त्यानंतर दुसरं कारण आहे त्यांच्या मृत्यूमुळे ते पद रिकामे होऊ शकते. आणि तिसरं म्हणजे त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते. राज्यसभेच्या सभासदांनी बहुमताने तसा ठराव मंजूर केला व नंतर तो ठराव लोकसभेत मंजूर झाला तर त्यांना पदावरून दूर करता येते. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात, म्हणून अविश्वासाचा ठराव हा पहिले राज्यसभेमध्ये मांडला जातो. तो जर तिथे मंजूर झाला तर तो लोकसभेकडे जातो आणि तिथेही मंजूर झाला तर उपराष्ट्रपतींना पदावरून दूर केले जाते. मग हे 3 कारण आहेत की उपराष्ट्रपतींची जागा रिकामी राहण्याचे. त्यानंतर बघूया अध्यक्ष म्हणजेच सभापती म्हणतात त्यांची कामे व अधिकार. म्हणजेच उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे अध्यक्ष असणार आहेत त्यांची कामं आणि अधिकार बघून घेऊया. तर पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे राज्यसभेचे कामकाज नियंत्रित करणे, राज्यसभेच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे, सभागृहाच्या कामकाजाबाबतच्या नियमाचा अर्थ लावणे, गणसंख्या पूर्ण नसेल तर सभा तहकूब करणे, त्याचे कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असणारी गणसंख्या म्हणजेच कोरम 1 असते. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की लोकसभा असू दे किंवा राज्यसभा दोघांमध्ये गणसंख्या पूर्ण झाली नाही तर सभा ही घेता येत नाही. आणि जी गणसंख्या असते ज्यालाच काय म्हटलं जातं कोरम, ती 1 असायला हवी तरच अधिवेशन हे घेतलं जातं, म्हणजेच तरच सभा ही घेतली जाते, अन्यथा सभा ही घेतली जात नाही. विधेयक सादर करणे, प्रश्न विचारणे, ठराव मांडणे या गोष्टींसाठी अध्यक्षांची औपचारिक संमती लागते. आता विधेयक म्हणजे काय की आपण बघतो की प्रत्येक काही दिवसानंतर काय होतं की नवीन एखादा कायदा हा तयार केला जातो. मग हे कायदे जे आहे ते कुठे तयार होतात तर ते संसदेमध्ये तयार होतात. आणि कायदा तयार करण्याच्या आधी त्याच्याशी रिलेटेड म्हणजे ते विधेयक जे आहे ते संसदेमध्ये सादर करावं लागतं. आणि तिथून जर ते मंजूर झालं तर त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर केलं जातं. मग काय म्हटलं इथे बघा, विधेयक सादर करणे, प्रश्न विचारणे, ठराव मांडणे या गोष्टींसाठी अध्यक्षांची परवानगी आवश्यक आहे. निरनिराळ्या समित्यांवर सभासदांच्या नियुक्त्याही अध्यक्ष करतात. सर्वांना भाषणाची संधीही ते देतात. पक्षांतराबाबतचा निर्णय हा अध्यक्षांचा असतो. एखाद्या व्यक्तीला पक्षांतर करायचं असेल तर त्याबाबत सुद्धा संमती ही अध्यक्षांची घ्यावी लागते. आणि निर्णायक मत जर तुम्हाला माहिती नसेल, जर तुम्ही माझ्या संसद ह्या जे काही व्हिडिओ लेक्चर आहे त्याच्यामध्ये बघितलं नसेल तर मी परत एकदा सांगून देते की निर्णायक मत म्हणजे काय. तर बघा, जेव्हा एखाद्या सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये एखादं विधेयक सादर केलं जातं तर ते विधेयक सादर केल्यानंतर त्या सभेमध्ये प्रत्येकाचे भिन्न मतं असतात. म्हणजे जर समजा त्या सभेमध्ये 2 गट पडले असणार आणि त्या दोघांच्या बाजूने समसमान मते पडली असतील विधेयकाबाबत किंवा इतर कोणत्याही गोष्टीबाबत समान मतं पडली असतील तर जे काय अध्यक्ष असतात, ठीक आहे, ते लोकसभेचे असतील किंवा मग राज्यसभेचे असतील, ते काय करतील की आपल्या बाजूने मत देतील. मग त्यांचं जे मत कोणाला मिळेल त्यांचा निर्णय होतो, म्हणजेच ते विजयी होतात. म्हणजेच काय, त्यांच्या बाजूने निर्णय होतो आणि मग त्यामुळेच याला काय म्हटलं जातं, निर्णायक मत असं म्हटलं जातं. इतर वेळेस जे असतात, जे सभेचे अध्यक्ष जे असतात लोकसभेचे किंवा राज्यसभेचे, ते मतदान करत नाही. पण जेव्हा अशी सिच्युएशन येते की ज्यावेळेस प्रत्येक गटाला समसमान मते पडली असतील त्यावेळेस ते मतदान करतात आणि ते ज्या बाजूने मतदान करतील त्या बाजूने निर्णय होतो, म्हणजेच त्यांचा विजय होतो. आणि त्यामुळेच याला निर्णायक मत असं म्हटलं जातं. मग एवढे 9 कामं जे आहेत ते अध्यक्ष, मग ते लोकसभेचे असतील किंवा राज्यसभेचे असतील त्यांचे आहेत. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघूया पात्रता. राज्यसभेचे अध्यक्ष होण्यासाठी आवश्यक पात्रता किंवा राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी पात्रता. तर पहिलं म्हणजे भारताचा नागरिक असावा आणि दुसरं कमीत कमी वय 30 वर्ष असावं. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी पात्रता असते
भारताचा नागरिक असावा आणि वय 25 वर्ष पूर्ण असावं. इथे 5 वर्ष जास्त आहे राज्यसभेमध्ये, तर वय किती असावं? 30 वर्ष. राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 250 इतकी आहे. जास्तीत जास्त सभासद किती असू शकतात? 250. त्याच्यापेक्षा जास्त असायला नको. कमी असू शकतात, कमी चालतील, पण जास्त असायला नको 250 पेक्षा. तर बघूया, सध्याची जी राज्यसभेमध्ये सदस्यांची संख्या आहे ती आहे 245. आणि ह्या 245ला डिवाइड कसं केलंय ते आपण बघून घेऊ. तर 2 गटांमध्ये जर विभागला आपण याला, तर पहिले आहे 233, म्हणजेच घटक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी मिळून 233 इतकी सदस्य संख्या आहे. आणि 12 सदस्य जे आहे ते राष्ट्रपतींद्वारे निवडले जातात. मग आता हे 12 सदस्य कोण असतात? तर कला, वाणिज्य, विज्ञान इत्यादी क्षेत्रातील जे पारंगत व्यक्ती असतात त्यांची निवड ही राष्ट्रपती करतात. ठीक आहे, या 12 सदस्यांची. तर बघा 245ला आपण डिवाइड केलं. बघा 250 ही जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे. सध्याची सदस्य संख्या जी आहे राज्यसभेची ती आहे 245 आणि त्याला डिवाइड केला आपण तर 233 जे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहे. आणि 12 सदस्य हे विविध क्षेत्रातील पारंगत व्यक्ती जसे की कला, साहित्य, विज्ञान इत्यादी क्षेत्रातील हुशार जे व्यक्ती असतात त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारा केली जाते राज्यसभेवरती. 233 मध्ये जर आपण बघितलं तर 229 सदस्य हे घटक राज्यांचे प्रतिनिधी आहेत आणि 4 हे केंद्रशासित प्रदेशांकडून निवडून आलेले आहेत. तर आता जी करंट सिच्युएशन बघितली आपण, सध्याचे बघितले, आता पुढच्या वेळेला ही संख्या अशीच राहणार आहे का? तर नाही, ही सदस्य संख्या बदलणार आहे. कारण की बघा आता जसं आपण बघितलं की 370 आणि 35A हे कलम हटवलं गेलंय, ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला गेलाय आणि त्यानुसारच त्यांची सदस्य संख्या असणार आहे. तरी ते सदस्य संख्या ही नेहमी बदलत राहील. करंट जी आहे आता सध्याची ती मी तुम्हाला सांगितली की 245 आहे. त्याच्यामध्ये 229 हे घटक राज्यांचे प्रतिनिधी आहेत, 4 हे केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत आणि 12 हे राष्ट्रपतींद्वारे निवडले जातात की जे कला, साहित्य, विज्ञान इत्यादी विषयांमध्ये पारंगत आहेत. पुढे बघूया, स्वतंत्र भारताचे पहिले सभापती, राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. ते होते सर्वपल्ली राधाकृष्ण. त्याच्यानंतर भारताचे पहिले उपसभापती होते SV कृष्णमूर्ती राव. सध्याचे जे सभापती आहेत ते आहेत व्यंकय्या नायडू. ठीक आहे, इथे मिस्टेक झाली, के नायडू केलेलं आहे मी, तर ते व्यंकय्या नायडू असं आहे. तर लक्षात ठेवा की स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्ण आणि जे उपराष्ट्रपती असतात तेच राज्यसभेचे अध्यक्ष असतात. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष जे होते पहिले तेही होते सर्वपल्ली राधाकृष्ण. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आत्ताचा जर आपण विचार केला तर आत्ताचे आपले राष्ट्रपती आहे भारताचे रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत तर सर्वात पहिले कोणते होते किंवा सर्वात पहिली महिला असेल कोणत्या पदावरती ते लक्षात ठेवायचंय. आणि आता करंटमध्ये कोण आहेत तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघूया, निवडणूक पद्धती. आपण लोकसभेमध्ये बघितलं की जनता मतदार असतात ते प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे लोकसभा सदस्य निवडून देतात, पण तसं राज्यसभेमध्ये होत नाही. राज्यसभेमध्ये अप्रत्यक्ष मतदान पद्धती आहे. याच्यामध्ये प्रत्यक्ष जनता मतदार जे आहेत ते विधानसभा सदस्य निवडून देतात आणि हे विधानसभा सदस्य राज्यसभेमध्ये सदस्य म्हणून जातात. म्हणजेच काय, आपण बघितलं आधी की दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे राज्यसभेचे सदस्य बनतात, त्यानंतर ते निवृत्त होतात राज्यसभेमधून आणि दुसरे 1/3 सदस्य नवीन राज्यसभेमध्ये जातात. म्हणजेच काय की राज्यसभा ही एकदम कधीच बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी नवीन सदस्य येतात आणि जुने जे सदस्य असतात ते जातात. तर ह्या पद्धतीची निवडणूक पद्धती आहे. पुढे बघूया, प्रत्यक्ष मतदान करून या सभासदांची निवड करत नाही.
राज्यसभेतील सभासद हे घटक राज्याच्या विधानसभेच्या निर्वाचित प्रतिनिधींद्वारे निवडले जातात. सभासद प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने निवडले जातात. यामध्ये मतदार पसंतीक्रम देतात. मतपत्रिकेवर मत देताना प्रत्येक मतदाराला प्रत्येक उमेदवाराला पसंतीक्रम हा द्यावा लागतो. यालाच क्रमदेय मतदान पद्धती असे म्हणतात. किमान मतसंख्या मिळालेला उमेदवार हा निवडला जातो. किमान मतसंख्या ठरवण्यासाठी सूत्र आहे बघा. किमान मते म्हणजेच कोटा बरोबर एकूण वैध मते भागिले प्रतिनिधी संख्या अधिक 1 आणि याला परत आपण अधिक 1 करणार आहे. तर एवढ्या अशा हा जो काय फॉर्म्युला आहे याच्याने किमान मते म्हणजेच कोटा जो आहे तो काढला जातो. पुढे बघूया. राज्यसभेमध्ये दिल्ली व पॉंडिचेरी या दोनच केंद्रशासित प्रदेशांना प्रतिनिधित्व आहे. दिल्लीला नॅशनल कॅपिटल टेरिटरी असेही म्हणतात. तरी त्याला एक विशेष दर्जा देऊन नायब राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ व विधानसभेची निर्मिती करण्यात आलेली आहे. अध्यक्षांचे म्हणजे उपराष्ट्रपतीचे पद रिकामे राहिल्यास उपाध्यक्ष हे राज्यसभेचे अध्यक्ष बनतात व तेथील कामकाज पाहतात. नवीन उपराष्ट्रपती निवडून येईपर्यंत अध्यक्षांचे अधिकार किंवा कामे उपाध्यक्ष पार पाडतात. इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली. परत राष्ट्रपती नाहीये, उपराष्ट्रपती आहे. ठीक आहे. नवीन उपराष्ट्रपती निवडून येईपर्यंत अध्यक्षांचे अधिकार किंवा कामे हे उपाध्यक्ष पार पाडतात. त्यानंतर आहे संसद समिती. तर इथे काही महत्वाच्या समित्या आहेत. 3-4 समित्या आहेत त्या आपण बघून घेऊ. तर पहिली आहे लोकसेवा समिती, ज्याला लोकसेवा आयोग समिती असंही म्हणतात. त्यात एकूण 22 सदस्य असतात, ज्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेचे असतात आणि 7 हे राज्यसभेचे असतात. यांचा जो अध्यक्ष असतो तो असतो विपक्ष नेता आणि काम असतं मंत्रालयाच्या व्यय म्हणजेच कॅग नियंत्रण व महालेखा परीक्षक यांच्या रिपोर्टवर विचार विनिमय करणे. चौधरी चरण सिंग हे असे प्रधानमंत्री होते ज्यांनी आपल्या कार्यकाळात एकदाही संसदेच्या अधिवेशनात भाग घेतला नाही. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. विचारला जाऊ शकतो की असे कोणते प्रधानमंत्री होते, ते म्हणजे कोणते प्रधानमंत्री होते की ज्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये एकदाही संसदेच्या अधिवेशनात भाग घेतला नाही. तर ते होते चौधरी चरण सिंग. दुसरी समिती आहे नियम समिती. त्यानंतर आहे विशेषाधिकार समिती. नंतर आहे तदर्थ समिती म्हणजेच ॲडहॉक कमिटी म्हटलं जातं त्याला. संसदेचे अधिवेशन वर्षातून 2दा होणे अनिवार्य आहे व 2 अधिवेशनात जास्तीत जास्त 6 महिन्यांचा गॅप चालेल. यापेक्षा जास्त गॅप चालणार नाही. ठीक आहे. हेही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की वर्षातून 2दा होणं अनिवार्य आहे अधिवेशन राज्यसभेचं किंवा संसदेचं आणि त्याच्यामध्ये गॅप हा 6 महिन्यांपर्यंत चालू शकतो. 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप नको. राष्ट्रपती राज्यसभेत 12 सदस्यांची नेमणूक करतात. हे आयर्लंडच्या संविधानातून घेतलेलं आहे. या 12 सभासदांची नेमणूक कला, साहित्य, शास्त्र, सामाजिक सेवा या विविध क्षेत्रात ज्ञान व अनुभव असणाऱ्यांमधून केली जाते. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा मिळावा म्हणून ही तरतूद केलेली असते. बघा मी तुम्हाला याआधीच सांगितलं की 245 सदस्य संख्या इतकी सध्या राज्यसभेची सदस्य संख्या आहे आणि यापैकी 229 सदस्य हे घटक राज्यांचे प्रतिनिधी आहेत. 4 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत आणि 12 सदस्यांची नेमणूक जे विविध क्षेत्रात पारंगत असलेले व्यक्ती जसं की कला, साहित्य, विज्ञान इत्यादी अनेक क्षेत्रात पारंगत असलेल्या व्यक्तींची निवड ही राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेमध्ये केली जाते. तर हे कशासाठी की विविध क्षेत्रामधील तज्ज्ञांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा मिळावा म्हणून ही तरतूद असते. कलम 249 नुसार संसद राज्यसूचीच्या विषयावर कायदा बनवण्याचा अधिकार देतात. त्यानंतर बघूया आपण संसद सदस्यांचे विशेषाधिकार. संसदेचे जे सदस्य आहेत लोकसभेचे आणि राज्यसभेचे त्यांना काही अधिकार दिलेत. तर ते अधिकार कोणते? 3 महत्वाचे अधिकार आहेत ते आपण बघूया. तर व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपाचे अधिकार असतात. तर पहिलं म्हणजे व्यक्तिगत अधिकार जे म्हणजे भाषण स्वातंत्र्य. सभागृहात भाषण करण्याचे स्वातंत्र्य असते. या भाषणातील तपशिलासंदर्भात न्यायालयात चौकशी करता येत नाही.
मिळालेल्या माहितीच्या आधारे ते बोलू शकतात, मात्र त्यासाठी पुरावा सादर करण्याची गरज नसते. सभागृहाच्या भाषाबद्दल त्यांच्यावर बदनामीचा खटला भरता येत नाही. ठीक आहे, हे झालं पहिला अधिकार, व्यक्तिगत अधिकार. दुसरा अधिकार तो म्हणजे अटकेपासून स्वातंत्र्य. तर बघा, अधिवेशन काळात दिवाणी खटल्यासाठी अटक करता येत नाही. फौजदारी खटल्यासाठी अटक करता येते, मात्र अशी अटक केल्यास संबंधित अधिकाऱ्याला ती माहिती सभापतींना कळवावी लागते. संसदेच्या कामकाजापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून ही तरतूद केलेली असते. बघा, आता एवढं समजून घ्या तुम्ही की इथे दोन शब्द दिले, दिवाणी खटला आणि दुसरा आहे फौजदारी खटला. तर दिवाणी खटला म्हणजे काय की जे मॅटर जे असतात ते पैशांशी संबंधित असतात. म्हणजेच काय, एखादा वाद जे असेल दोन व्यक्तींमधला तो जर पैशांशी रिलेटेड असेल तर त्याला दिवाणी खटला भरला जातो. आणि एखादा जर क्राईमशी रिलेटेड असेल, म्हणजेच खून, दरोडा, ह्या पद्धतीने पैशांच्या व्यतिरिक्त इतर सर्व जे आहे, ठीक आहे, तर त्याला म्हणतात फौजदारी खटला. तर याच्यामध्ये अटकेपासून स्वातंत्र्य कोणत्या खटल्यासाठी मिळतं, तर दिवाणी खटल्यासाठी. आणि फौजदारी खटल्यासाठी अटक करता येते, पण त्याआधी संबंधित अधिकाऱ्याला, म्हणजे ज्याला अटक करायची आहे, ज्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीला अटक करायची आहे, ठीक आहे, म्हणजे एखाद्या सभासदांना, तर कोणाला अटक करायची आहे, तर त्या अधिकाऱ्याला ती माहिती सभापतींना कळवावी लागते. संसदेच्या कामकाजापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून अशी तरतूद केलेली आहे. तिसरं स्वातंत्र्य म्हणजे न्यायालयात साक्षीदार म्हणून गैरहजर राहण्याची परवानगी. हे सुद्धा कशासाठी आहे की संसदेच्या कामकाजापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून आहे. तर बघूया, संसद अधिवेशन काळात न्यायालयात साक्षीदार म्हणून गैरहजर राहण्याची परवानगी असते. त्यानंतर संसदेचे काही अधिकार आहे ते बघून घेऊ आपण. पहिला अधिकार आहे सभागृहातील कामकाजास प्रसिद्धी. सभागृहाचे कामकाज आणि कार्यपद्धती, त्यांचे नियमन करणे, तसेच सभागृहात उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांबाबत सभागृहात निर्णय घेणे. तिसरा आहे ते म्हणजे सभागृहातील कार्यवृत्त प्रसिद्ध करणे, परंतु गुप्त बैठकीचे वृत्त मात्र प्रसिद्ध करता येत नाही. चौथा आहे संसद सदस्याने व इतर कोणत्याही व्यक्तीने जर विशेषाधिकाराचा भंग केला तर तिला किंवा त्याला शिक्षा करण्याचा अधिकार संबंधित सभागृहांना असतो. त्यानंतर आहे बाहेरील व्यक्तीला विनापरवाना सभागृहात हजर राहता येत नाही. असे झाल्यास त्या व्यक्तीला सभागृहाबाहेर काढण्याचा अधिकार हा सभागृहाला असतो. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे पॉइंट्स डिस्कस केले ते मला असं वाटतं की तुम्हाला समजले असतील. तर होप यू लाईक दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. जर काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.